श्री स्वामी समर्थ मंडळी, शुभ सकाळ. तर आज मी नवीन गोष्ट घेऊन आले, म्हणजे केसरवरती आपण बोलणार आहोत. तर सुरुवातीला आपण फायदे बघू. एक जो भ्रम आहे आपला तो तर मी सांगणारच आहे. तर गरम गरम दूध घेतलंय मी. पहिलं आपलं केसर दूध पिण्याचा फायदा आहे की मूड सुधारतो. म्हणजे आपली प्रेग्नन्सीमध्ये हार्मोन्स बदल होत असतात, त्यामुळे खूप चिडचिड होती. तर आपले चिडचिड कमी होते आणि हॅपी राहतो आपण. त्यानंतर आहे पचनक्रिया सुधारते. आता ॲसिडिटी झालं तरी आपल्या घरचे म्हणतात संध्याकाळचं सौम्य दूध घे, दुसऱ्या दिवशी ॲसिडिटी गायब होती. तर आणि आपलं गर्भ वाढत असतो, त्यामुळे आपले फुफ्फुस आतडं सगळं बाजूला झालेलं असते. त्यामुळे आपल्याला पचन क्रिया वगैरे आपली पूर्ण बिघडलेली असते आणि ॲसिडिटीचा खूप त्रास होतो. तर त्याच्यावरती हे बेस्ट सोल्युशन आहे केसर दूध. त्यानंतर आहे उच्च रक्तदाब. केसरमध्ये असतं पोटॅशियम आणि क्रोसिन, त्याचा खूप फायदा आपल्याला होतो, आपल्या शरीरासाठी होतो. ते आपलं रक्तदाब कमी करतो. चौथा फायदा आहे की आपल्याला चांगली झोप येते. संध्याकाळचं जर झोपताना तुम्ही केशर दूध घेतलं ना तर छान गाढ झोप लागते. पाचवा आहे मांसपेशींच्या वेदना कमी होतात. आता मांसपेशींच्या वेदना म्हणजेच काय, तर आपल्याला लास्ट मंथमध्ये पायात क्रॅम्प्स येतात किंवा म्हणजे चमक भरती वगैरे किंवा कंबर दुखते, हे नॉर्मल आहे प्रेग्नन्सीमध्ये. तर त्यावरती पण खूप फरक पडतो. सहावा आहे त्वचेसाठी फायदेशीर. म्हणजे तो प्रेग्नन्सीमध्ये वांग वगैरे काय काय लोकांना चढतात, डाग येतात, तर त्याच्यापासून सुटकारा आणि नॅचरल ग्लो छान येतो आपल्या केसर दूधने. सातवा आहे मॉर्निंग सिकनेस पासून आराम. म्हणजे सकाळ सकाळचं आपल्याला ओमिटिंग, जळजळ, ॲसिडिटी, अशा ज्या गोष्टी होतात ना उलट्या, याच्यापासून छान आराम मिळतो आपल्याला केसर दूध पिल्यानंतर. आता खबरदारी कशाची घ्यायची? खबरदारी घ्यायची की पहिल्या 3 महिन्यामध्ये हे दूध अवॉइड करायचं, म्हणजे प्यायचं नाही. दुसरा खबरदारी आहे की कधी सुरू करायचे? 5व्या किंवा 6व्या महिन्यामध्ये चालू करू शकता. तिसरं आहे खबरदारी की योग्य प्रमाण नक्की काय त्याचं. तर आपला 1 ग्लास दुधामध्ये ना 2 ते 3 केसर असे भिजत घालायचे आधी दुधामध्ये, आणि त्याच्यामध्ये मी थोडी साखर टाकली, कारण मी फक्त दूध नाही पिऊ शकत. तर हे दूध ना मिक्स करून घ्यायचं आपल्या दुधामध्ये आणि ते प्यायचं. फक्त 2 ते 3 काड्या, त्यापेक्षा जास्त नाही. त्यात शेवटची खबरदारी ही आहे की एक भ्रम, जे की केसर दूध पिल्यानंतर बाळ गोरं होतं, तर असं अजिबात नसते. पूर्णपणे बाळाचा कलर हा जेनेटिकवरती डिपेंड असतो. म्हणजे पालकांचा जो कलर असतो तोच बाळाचा येतो. ज्यावेळेस त्याला, म्हणजे तुम्ही एवढ्या वेदना सहन करून बाळ जन्माला घालताय, तर काळं गोरं किंवा मुलगा मुलगी म्हणून अजिबात नाराज होऊ नका. तो दिवस आनंदाने जगा, आणि बाळाला पण ज्यावेळेस तो काही वेदना होतील ना, तेव्हा तुम्हालाही वेदना होतील, तेव्हा समजेल की काळं गोरं किंवा मुलगा मुलगी काही नसते. तर चला भेटू अशा कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.